लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. चांदेश्वरी घाटात अपघातांची मालिका, तातडीच्या उपाययोजनांची मागणी. नांदगाव तालुक्यातील चांदेश्वरी घाटात गेल्या अनेक वर्षांपासून अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर काही नागरिक कायमस्वरूपी अपंगत्वाचे शिकार झाले आहेत. गेल्या 10 वर्षात या घाटात 100 पेक्षा अधिक अपघात झाल्याची नोंद आहे. छत्रपती संभाजीनगरकडून दक्षिण भारताकडे जाणारी मोठ्या प्रमाणातील वाहतूक सध्या पर्यायी मार्ग म्हणून चांदेश्वरी घाटातून सुरू असून दररोज सुमारे 1 ते 2 हजार लहान मोठी वाहने ये-जा करीत आहेत. घाटातील अरुंद रस्ता, तीव्र उतार, अवघड वळणे व खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मन्याड नदीपर्यंतच्या सुमारे 40 ते 45 किलोमीटर रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून तात्पुरत्या दुरुस्त्या निष्प्रभ ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर रस्त्याचे रुंदीकरण, उतार कमी करणे, सिमेंट रस्ता व अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. मात्र निधी अभावी कामे रखडल्याचे बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे. चांदेश्वरी घाटातील अपघात रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.